मंदिराच्या आतील सभामंडप खूप मोठा आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर अष्टविनायकांच्या मूर्ती चांदीच्या धातूत कोरल्या आहेत. त्या खालोखाल रिद्धिसिद्धीच्या मूर्ती देखील आहेत. दोन्ही बाजूला कोनाड्यात गणेशांच्या मूर्ती विराजमान आहेत. डावीकडील मूर्ती शेंदूर चर्चित आहे, तर उजवीकडची उजव्या सोंडेची असून संगमरवरी आहे. आतील सिंहासन देखील उत्कृष्ट कलाकृतीचा एक नमुना आहे. गणपतये नमः. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. महड देवस्थानाला छत्रपती शाहू महाराज आणि पेशव्यांनी सनद दिली. इसवी सन 1892 पासून आज मितीपर्यंत मंदिरात अहोरात्र नंदादीप तेवत आहे. हे या मंदिराचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य मानलं जातं. गणेशाच्या जन्मोत्सवाच्या वेळी देवाच्या प्रसादाचा नारळ घेतल्यास हमखास अपत्य होतं अशी भाविकांची श्रद्धा असल्यामुळे माघी गणेशोत्सवात इथे प्रचंड गर्दी होते. मंदिर देवदर्शनासाठी 24 तास खुलं असतं. श्री वरद विनायकाची त्रिकाल पूजा होते. अगदी भाविकांनाही दुपारी 12 वाजेपर्यंत स्वहस्ते श्री गणेशाची पूजा करता येते. त्यानंतर मात्र कोरडी पूजा करता येते. आता आपण काही भक्तांकडनं जाणून घेऊया त्यांना वरद विनायकाविषयी नक्की काय वाटतं. आपलं नाव? अमृता कलसे. तुम्ही इथे नेहमी येता? दर महिना. पण इथे येण्यामागचं तुम्हाला प्रचिती काय आहे? अनुभव बरेच आले. जितकं मनात असं विचार करून येते की असं झालं पाहिजे ते सगळे पूर्ण होते. नवसाला पावतो असं म्हणा. हो, नवसाला पावतो. पण तुम्ही माहीमूर एवढ्या दर महिन्याला येता? दर महिन्याला. पण मग तुम्हाला स्वतःला असं आतून गणपतीविषयीच वाटतं काही अष्टविनायकांमध्ये तुम्ही अष्टविनायक पूर्ण करता? नाही, मी अजून गेली नाही अष्टविनायकला. इच्छा खूप आहे. पण इथे आल्यापासून असं वाटतं की दर महिन्याला यावंच. किती वेळा असं वाटतं की यावेळी नाही येऊ शकणार, पण गणपती मला स्वतःहून घेऊन येतात. आपलं नाव? माझं नाव सुभाष मुजुमदार. लीना चिटणीस. अच्छा. तुम्ही इथे कुठून आलात? म्हणजे आम्ही आलो कल्याणवरनं. वर्षातून 2दा ते 3दा इकडे अगदी येतो. महाडला पण येतो, पालीला पण जातो. अच्छा. तुम्ही केवळ अष्टविनायकाची पूर्ण अशी ती टूर नाही, पण ऑन द वे असतात आमच्या गावाला जाताना, तर आम्ही नेहमीच व्हिजिट करतो. आणि तुमचा काय अनुभव आहे इथला? म्हणजे काय, आमचं भक्ती आहेच आणि काय वाटतं की बाबा याला काय केलं तर आपलं समाधान होईल म्हणून, आणि मानसिक समाधान महत्वाचं आहे सगळं. महड मंदिराचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. अनैतिक संबंधातून ग्रीष्मद ऋषींचा जन्म झाला. अर्थातच समाजाकडून त्यांच्या वाटेला हेटाळणीच आली. आईच्या पापचरणामुळे समाज त्यांना कायम हीन लेखू लागला. एक दिवस त्यांनी संतापून आपल्या आईला शाप दिला. त्यांनी सांगितलं की यापुढे तू पृथ्वी तलावर काटेरी झाड बनून जगशील. आज आपल्या पृथ्वी तलावर जे बाभळीचं झाड दिसतं तीच पूर्वाश्रमीची ऋषीपत्नी मुकुंदा. पुढे मातेला शाप दिल्याचं पाप ऋषींना सुद्धा लागलं. पापक्षालनासाठी त्यांनी विनायकाची घोर तपश्चर्या केली. विनायक प्रसन्न झाल्यावर विनायकाने त्याला विचारलं, हवा तो वर माग. तेव्हा ऋषींनी या पृथ्वी तलावर मानव जातीच्या उद्धारासाठी तू कायम राहा असं मागितलं. विनायक तथास्तु म्हणाला. तोच हा वरद विनायक. गणपतये नमः. ओम 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 गणपतये नमः.
गणपतये नमः ॐ गं गणपतये नमः ॐ गं गणपतये नमः ॐ गं गणपतये नमः ॐ गं गणपतये नमः